गरजेचं आहे असा ऑडिट रिपोर्ट कमिशनर साहेबाला प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेला प्रस्ताव दिला ह्याला मंजुरी देण्यासाठी। महानगरपालिकामध्ये सर्व पक्षीय सेना, भाजप, काँग्रेस या सर्वांनी याच्यावर विनिमय करून त्यानंतर सर्वांमध्ये निर्णय घेतला की ह्या पुतळा आपण दुरुस्ती केलं पाहिजे, एखादा नामांकित कंपनीकडनं केलं पाहिजे। परंतु त्यानंतर त्याच्यामध्ये राजकारण करण्याची सुरुवात झाली। कोणी सांगितलं पुतळा हटवतोय, कोण सांगतोय पुतळा काढतोय, कोण सांगतोय पुतळा घेऊन जातोय, अशा विविध प्रकारचं राजकारण सुरुवात झाली। इथपर्यंत की राज्याचे मंत्रीने सुद्धा पत्र दिला, पुतळा हलवलं तर आम्ही असं करू तसं करू। त्या ठराव वाचला असतं तर ठरावमध्ये ते दुरुस्तीचा विषय आणि दुरुस्ती हे महानगरपालिका आयुक्ताकडनं तो प्रस्ताव आला आणि आयुक्तांनी ऑडिटमध्ये अशा प्रकारचे क्वेरी आल्यानंतर केलं। उद्या पावसात तो पुतळा क्रॅक झाला, पडला, काय झालं तर ह्यामध्ये गुन्हा दाखल होईल आणि महापुरुषांचं अवमानचं आमच्यावर सुद्धा टीका टिप्पणी होईल। म्हणून यासाठी हा पुतळा गरजेचा आहे दुरुस्ती करणं। आणि शहराचा नागरिकांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचं अभिमान, मान, सन्मान हा सर्व देशवासियांना आणि आम्हालासुद्धा आहेत। हा पुतळा आम्ही अजून सुंदररीते तयार करून विराजित करू। खाली हा रिपेरिंगसाठी आम्ही काढण्याचा निर्णय घेतला होता, कारण की उद्या पडलं तर ह्याला जबाबदार कोण। सर्वात मोठा प्रश्न पडला आहे की ती लोकांचा असा संभ्रम आहे की तिकडून जागा बदलली जाईल आणि महाराजांचा पुतळा तिथून हटवला। 100% तो पुतळाचा वरती आता ब्रिज आहे आणि त्याच्या समोर तुम्ही बघा आता कॉलम आलेला आहे। मग अशा आणि तो रस्त्यावरती जाऊन तो पुतळा खाली गेला आहे। मग अशा ठिकाणी पुतळा विराजित होईल का? नाही होईल। तो पुतळा थोडंफार मागे पुढे करावाच लागेल आणि त्या ठिकाणी तरी विराजित करायचा असेल तरी तो पुतळा दुरुस्ती केल्याशिवाय, त्याला फिटनेस सर्टिफिकेट भेटल्याशिवाय त्याला परवानगी मिळणार नाही। तर सध्या विषय होता दुरुस्तीला पाठवूया, तदनंतर त्याच ठिकाणी करायचं की त्या 10 फूट मागे करायचं की 10 फूट पुढे करायचं, तो निर्णय प्रलंबित आहे। आणि हा पुतळा दुरुस्ती व्हायला टेंडर करणं, प्रोसेस करायला 4-5 महिने जाणारच आहे, एका दिवसात होणार नाही आणि तिथपर्यंत तोही निर्णय होईल। परंतु ह्याला लोकांमध्ये वेगळ्या प्रकारे बातमी पसरवण्याचं काम विरोधकांनी केलेलं आहे। सर काय सांगाल, 135 करोडचा निधी ठाण्याकडे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।